नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बॉब बर्ग यांनी लिहिलेल्या द गो गिव्हर या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकात आपल्याला 5 नियमांबद्दल माहिती मिळते, जे आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा मोठं यश मिळवून देण्यासाठी मदत करतील. या पुस्तकात आपण गिव्हिंग म्हणजेच देण्याचं महत्त्व जाणून घेऊ शकतो. तर पहिला लॉ आहे द लॉ ऑफ व्हॅल्यू. द लॉ ऑफ व्हॅल्यू म्हणजे तुमची खरी किंमत काय आहे आणि ती खरी किंमत कशावर अवलंबून असते. तर तुमची खरी किंमत तुम्ही लोकांना त्यांच्या पैशाच्या बदल्यात किती व्हॅल्यू मिळवून देता यावर अवलंबून असते. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या सेवेमध्ये जास्त मूल्य ॲड करून आहे त्या किमतीलाच ग्राहकांना दिल्यास तुम्ही लवकर यशस्वी व्हाल. व्हॅल्यू ॲड करणं म्हणजे ग्राहकाला असा अनुभव देणे जो त्याला कायम आठवणीत राहील. वा, किती मस्त आहे असं म्हणायला ग्राहकाला भाग पाडा. तुम्ही जितकं जास्त मूल्य त्यांना द्याल तितके जास्त तुम्ही यशस्वी व्हाल. एखादा व्यवसाय सुरू करताना तुम्ही किती पैसे कमवाल याचा विचार करण्याऐवजी तुम्ही तुमच्या ग्राहकांना काय देऊ शकता, त्यांच्याकडून पैशाच्या बदल्यात तुम्ही कोणती सेवा, किती मूल्य देऊ शकता याचा विचार केला पाहिजे. मग हे भावनिक, आर्थिक किंवा परफॉर्मन्स व्हॅल्यू अशी कोणतीही व्हॅल्यू असू शकते. जर तुम्ही तुमच्या सेवेमध्ये व्हॅल्यू ॲड करण्यावर भर दिलात तर तुम्ही जास्तीत जास्त विश्वासू ग्राहक तयार करत जाल आणि ही गोष्ट तुम्हाला जास्त नफा आणि यश मिळवून देईल. तर हा आहे यश मिळवण्याचा पहिला नियम. यश मिळवण्यासाठीचा दुसरा लॉ आहे द लॉ ऑफ कम्पेन्सेशन. द लॉ ऑफ कम्पेन्सेशन याचा अर्थ आहे तुमची कमाई ही तुम्ही किती लोकांना सेवा देता आणि ती किती चांगल्या प्रकारे देता यावर अवलंबून आहे. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचा प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. समजा जर तुमचा प्रोडक्ट आतापर्यंत 25 लोकांपर्यंत पोहोचला असेल तर तुम्हाला एक अशी पद्धत शोधावी लागेल ज्यामुळे 25,000 लोकांपर्यंत तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस पोहोचू शकेल. तर हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या कस्टमर्सना चांगली सर्व्हिस द्यायला हवी आणि मग यातून तुम्ही इतके पैसे कमवाल की तुम्ही ते मोजू देखील शकणार नाही. तुम्ही जितक्या जास्त लोकांना सेवा द्याल तितक्या जास्त लोकांच्या आयुष्याला स्पर्श कराल, तितकं जास्त तुम्ही कमवाल. तर हा आहे दुसरा नियम द लॉ ऑफ कम्पेन्सेशन. जास्त यशस्वी होण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त लोकांना सेवा द्यावी लागेल आणि याला कोणतीही मर्यादा किंवा शेवट नाही. तुमचा व्यवसाय कोणताही असू द्या, तुम्ही भरभरून यश नक्की मिळवू शकता. आता हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला किती पैसे कमवण्याची इच्छा आहे. जास्तीत जास्त लोकांची सेवा करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. म्हणजेच तुम्हाला काहीतरी द्यावं लागणार, म्हणजेच गिव्हिंग अप्रोच ठेवावा लागेल. यश मिळवण्यासाठीचा तिसरा लॉ आहे द लॉ ऑफ इन्फ्लुएन्स. द लॉ ऑफ इन्फ्लुएन्स याचा अर्थ असा होतो की तुमचा प्रभाव एखाद्यावर किती पडतो. हा प्रभाव पडणं नेमकं या गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून मोकळेपणाने इतरांच्या हिताबद्दल किती बोलता किंवा किती विचार करता. तुम्हाला माहीतच असेल एक अशी परिस्थिती असते ज्याला आपण विन विन सिच्युएशन असं म्हणतो. विन विनच्या कन्सेप्टनुसार जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला तुमच्या ग्राहकाला असं काहीतरी द्यावं लागेल ज्यामुळे त्यांचा देखील फायदा होईल. द लॉ ऑफ इन्फ्लुएन्स आपल्याला असं शिकवतो की आपण ग्राहकाला केवळ 50% नाही तर पूर्ण 100% फायदा मिळवून देण्यावर भर दिला पाहिजे आणि यासाठी तुम्हाला तुमच्या ग्राहकाच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. तरच तुम्हाला हवं असलेलं यश मिळू शकेल. याआधी आपण पाहिलेल्या नियमाप्रमाणे तुम्ही किती लोकांना ओळखता हे त्याबद्दल नाही, तर त्या लोकांसाठी तुम्ही काय काय आणि किती करू शकता याबद्दल आहे. खऱ्या अर्थाने यालाच दीर्घकाळ टिकणारा प्रभाव असं म्हणतात. तुम्ही एखाद्यासाठी काय केलं हे मोजू नका. इतरांसाठी काहीतरी केल्यानंतर त्या बदल्यात काहीही मागू नका. फक्त हे देण्याचं काम असंच चालू ठेवा. जेव्हा केव्हा तुम्हाला एखाद्या मदतीची गरज भासेल तेव्हा कुठल्या तरी रूपात आपोआपच तुम्हाला मदत मिळेल. तुम्ही लोकांना तुमच्या पैशाच्या, लोकप्रियतेच्या किंवा पोझिशनच्या आधारे प्रभावित करू शकत नाहीत. आधी तुम्हाला त्यांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील, तरच तुम्ही त्यांच्यावर प्रभाव पाडू शकता. थोडक्यात तुम्ही त्यांना असा अनुभव देता जो ते कधीच विसरणार नाहीत. म्हणून ग्राहकांच्या गरजांना महत्त्व द्या. त्यांना काय हवंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना जिंकू द्या. तुम्हाला समजेल की तुम्ही त्यांच्याशी जितके चांगले वागत जाल त्यांच्यावर तुमचा प्रभाव तितकाच वाढत जाईल
आणि तुम्ही यशाच्या आणखी उंच शिखरावर लवकरच पोहोचाल. यश मिळवण्यासाठीचा चौथा नियम आहे द लॉ ऑफ ऑथेंटिसिटी. लॉ ऑफ ऑथेंटिसिटी असं सांगतो की तुम्ही एखाद्याला जी सर्वात मौल्यवान भेट देऊ शकता ती तुम्ही स्वतःच आहात. तुम्हाला असं वाटतं का तुमच्याकडे देण्यासाठी काहीच नाही? यावर लेखक म्हणतात, असा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. तुमच्याकडे तुमचं कौशल्य, तुमची हुशारी, तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि क्षमता आहे. तुम्ही लोकांना हे सगळं काही देऊ शकता. अगदी मित्राप्रमाणेच तुमच्या ग्राहकांच्या गरजा समजून घ्या. त्यांच्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. त्यांना जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करा. तुमचा प्रोडक्ट जबरदस्ती त्यांच्यावर थोपवण्याचा प्रयत्न करू नका. अशा प्रकारे तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स किंवा सेवा विकून आणखी जास्त स्वतःची वाढ करू शकता. यश मिळवण्यासाठीचा पाचवा नियम आहे द लॉ ऑफ रिसेप्टिव्हिटी. आपण आतापर्यंत हे शिकलो की उघडपणे कसं द्यावं आणि देतच राहावं. कदाचित घेण्यापेक्षा काहीतरी देणं जास्त चांगलं असा विचार तुमच्या मनात येत असेल. मग याचा अर्थ असा आहे का की तुमच्या ग्राहकाला तुम्हाला काहीतरी द्यावंसं वाटत असेल तर तुम्ही त्याला नकार द्यावा आणि बदल्यात काहीच घेऊ नये? एखाद्याकडून एखादी वस्तू घेणं हे स्वाभाविक आहे. जर एखाद्याला काहीतरी द्यायचं असेल आणि तुम्ही त्याला नकार दिला तर तो देखील त्याचा एक अपमानच आहे. म्हणून तुम्ही जे काही देता तसंच काहीतरी स्वीकारण्यासाठीही तयार राहा. असं केल्यानं एक चांगलं आणि मजबूत नातं तयार होतं आणि ते कायमस्वरूपी टिकून राहतं. आणि एखाद्याकडून काहीतरी परत मिळणं हेही स्वाभाविक आहे. हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. झाडेझुडपांचा विचार करा. ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात. तिथं मनुष्य आणि प्राणी ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड देतात. आपलं जीवन हे या देण्या घेण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. जेव्हा तुम्ही लोकांना मदत करता तेव्हा त्यांनी दिलेल्या किमतीपेक्षा तुम्ही त्यात जास्त मूल्य ॲड करता. ते त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी परत देतात आणि तुम्ही ते स्वीकारलंच पाहिजे. तुमचे क्लायंट, ग्राहक किंवा एम्प्लॉई किंवा तुमचे सहकारी तुम्हाला जे काही देऊ करतात ते घ्या. ह्यामुळे तुमचे चांगले संबंध आणि यश हे कायम टिकून राहतील. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.